रक्षाबंधन दिवशी मुलांना पावभाजी खायची होती, त्यामुळे बनवली होती. अशी पावभाजी करून बघा, बाहेरची खाणं विसरून जाशील. सुरुवातीला कुकरमध्ये 3 बटाट्यांची साल काढून चिरून घातले. त्यानंतर अर्धा फ्लावर, अर्धं बीट घातले, एखादी शिमला मिरची घातली आणि पाणी घालून कुकरच्या 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या. रक्षाबंधन दिवशी जरा घरामध्ये सगळी घाई चालली होती. सगळं साहित्य तर हे घेऊन आले, पण नेमके मटार आणायचे विसरून गेले होते. तोपर्यंत मग बाकीच्या भाज्या सगळ्या व्यवस्थित शिजवून घेतल्या आणि मटार आणल्यानंतर मग मी थोड्याशा पाण्यामध्ये ते चांगले शिजवून घेतले. नंतर मग सगळं व्यवस्थित मॅश करून घेतलं. हे फ्रोझन मटार असल्यामुळे याला शिजायला काही जास्त वेळ लागला नव्हता, तरी पण सगळं चांगलं मॅश करून घ्यायचं. आता कढईमध्ये थोडं तेल आणि थोडं बटर घातले. गरम झालं की यामध्ये बारीक चिरून कांदा घातलाय. कांदा भाजत यायला लागला की यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून ते सुद्धा कांद्यासोबत चांगलं परतून घेतलं. आता 2 बारीक चिरलेले टोमॅटो घातले. यावरती मीठ घालून कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा चांगला भाजून घेतला. सोबतच बारीक चिरून शिमला मिरची घातली, ती सुद्धा या सगळ्यासोबत चांगली भाजून घेतली. आता 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला आणि 2 चमचे आमची चटणी घातली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर शिजवून मॅश करून घेतलेल्या भाज्या घातल्या. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस आणि थोडंसं बटर घालून मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं भाजी व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतली. बीटामुळे भाजीला कसला जबरदस्त रंग आलाय बघा की, आणि एकदम चमचमीत, बाहेरपेक्षा सुद्धा चवीला मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे. तुमच्याही मुलांना पावभाजी खायला आवडते का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता पाव भाजण्यासाठी तव्यावरती थोडंसं बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घातला होता आणि दोन्ही साईडनं पाव चांगले भाजून घेतले. चला, अजून रेसिपीज बघायची असतील तर फॉलो करायला तेवढं विसरू नका.